नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अस्सल आगरी जेवण या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजची आपली रेसिपी आहे बकऱ्याचं म्हणजे बोकडाचं मटण. तर चला मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया. पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यात 4 चमचे तेल आणि कांदा. या मटणासाठी कांद्याचा वापर जरा जास्त करावा, त्याने रस्सा जाड व्हायला मदत होते. तर इथे बघू शकता, कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले म्हणजे तमालपत्र, दालचिनी, वेलची आणि लवंग हे टाकून ते पुन्हा एकदा छान परतून घ्यावं. कांदा आणि मसाले नीट परतून झाले की त्याच्यामध्ये स्पेशल आगरी मसाला, हळद आणि धनेपूड टाकून तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं जे मटण आहे ते टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आणि मग वरती झाकण देऊन आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि मटण वाफेवर शिजू द्यायचं. तर 10 मिनिटानंतर बघू शकता मंडळी, इथे मटणाला छान पाणी सुटलेलं आहे. आता आपण जे ताटावर ठेवलेलं पाणी होतं तेही त्याच्यात टाकून घ्यायचं आणि मटण व्यवस्थित हलवून पुन्हा शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आणि वरती पाणी टाकायचं. तर 15-20 मिनिटांनी मटण ऑलमोस्ट शिजलेलं आहे. आता त्याच्यात पाणी टाकून द्यायचं आणि मग त्याच्यात मीठ आणि आपण जे तयार केलेलं खोबरं, लसूण, मिरची आणि आल्याचं जे वाटण आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि पुन्हा थोडंसं शिजवण्यासाठी ठेवायचं. याच्यात मंडळी एक छोटासा बटाटा आपण टाकू शकतो, त्याने रस्सा अजून जाड व्हायला मदत होईल. तर इथे पाहू शकता आपले मटण आता तयार झालेलं आहे. रस्सा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता आणि हे मटण तुम्ही भात, भाकरी, चपाती कशाही बरोबर खाऊ शकता, छानच लागतं. मंडळी, आमच्या सगळ्या पदार्थांची चव ही आमच्या आगरी मसाल्यांमुळे वाढत असते. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.